आज आपण अजिबातही न चिरणारे आणि अतिशय क्रिस्पी तयार होणारे पोह्याचे पापड तयार करत आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पोह्याचा क्रिस्प पाहू शकता। हे पापडाला क्रिस्प छान आलेला आहे, त्याचबरोबर अजिबातही तेलकट झालेलं आहे। त्याचबरोबर आजचे हे पोह्याचे पापड तयार करत असताना अशा काही महत्त्वाच्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही हे पोह्याचे पापड पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अजिबातही चुकणार नाही। त्याचबरोबर चवीला अतिशय छान असे तयार होणारे हे पोह्याचे पापड काही भागांमध्ये मिरगुंड या नावाने देखील ओळखले जातात। अतिशय छान असे तयार होणारे हे पोह्याचे पापड अगदी तेलामध्ये सोडतात चौपट फुलणारे पापड तयार होण्यासाठी सर्व साहित्य प्रमाण अचूक वापरलेलं आहे। त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत, अगदी परिपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मिरगुंड म्हणजेच पोह्याचे पापड अगदी छान क्रिस्पी आणि तेलात सोडतात चौपट फुलणारे हे पोह्याचे पापड तयार करत असताना खूप साऱ्या महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण टिप्स आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण जे रोजचे कांदा पोहे करण्यासाठीचे जे पोहे घेतो ना ते पोहे घेतलेले आहे। आता हे पोहे अगोदर मी स्वच्छ चाळणीने चाळून काढलेले आहे, त्यामध्ये जे एक्स्ट्राचे डस्ट असेल ती सर्व काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याचं पीठ करण्या अगोदर हे पोहे छान असे क्रिस्पी असे भाजून घ्यायचे। आता या ठिकाणी एक पातेलं भरून एवढे मी पोहे घेतलेले आहे, अर्धा किलो साधारणतः पोहे असतील, अंदाजेच पोहे घेतलेले आहे, परंतु पातेल्याच्या मापाने एक पातेलं घेतलेलं आहे। परंतु या ठिकाणी हे पातेल्याच्या मापाने हे एवढे पोहे जरी घेतले तरी मी तुम्हाला एक वाटीच्या मापाने पोह्याचं पीठ घेऊन किती पोहेचे पापड तयार होतील हे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता आणि अगदी मंद आचेवर छान असे 10 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। जेवढे जास्त छान क्रिस्पी असे हे पोहे भाजून घ्याल तेवढे पोह्याचे पापड देखील चवीला तेवढे छान असे होतात। हाताने असा जेव्हा भुगा होईल इथपर्यंत तुम्हाला हे भाजायचे आहे। त्यानंतर एका ताटामध्ये काढून छान असे थंड करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला मिक्सरला छान असे दळून घ्यायचे। हे पहा किती छान क्रिस्पी असे हे पोहे आपले भाजून झालेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे वाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण चाळणीने चाळून त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत आणि त्यापैकी एक वाटी पीठ आपण या ठिकाणी पोह्याचे पापड करण्यासाठी वापरणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला अगदी अर्धा किलो पोह्याचे जरी पापड करायचे असतील तर त्यासाठीचं देखील साहित्य प्रमाण किती घ्यावं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि जो जाडसर भाग असणार आहे तो पुन्हा एकदा वाटून घ्यायचा। जेवढे जास्त बारीक पीठ करून घेता येईल तेवढे जास्त बारीक पीठ या ठिकाणी करून घ्या। त्यानंतर दोनदा चाळणीने छान असं मी हे पीठ चाळून घेणार आहे। हे पहा अगदी थोडंसं जाडसर वाटते, त्यामुळे पुन्हा एकदा चाळून मी मिक्सरला दळून घेतलं। अगदी बारीक असं पीठ आपल्याला हे पापड करण्यासाठी हवं आहे, जो रोजचं गव्हाचं पीठ असताना त्या पद्धतीचं पीठ हवं आहे। त्यानंतर एका वाटीच्या साहाय्याने पीठ मोजून घेतलं। त्याच वाटीच्या मापाने आपण 2 वाटी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। आता तुम्ही कोणत्याही पातेल्याच्या मापाने घ्या किंवा वाटीच्या मापाने घ्या, कशाच्याही मापाने घ्या, त्याच्या 2 पट तुम्हाला पाणी टाकायचं आहे। आता अगदी लहान साईजची वाटी असेल तर आपला मसाल्याच्या डब्यामधील जो छोटासा चमचा असतो ना त्याच्या मापाने मोजून घ्यायचा आणि अर्धा किलोच्या मापाने जर तुम्ही पीठ घेणार असाल तर तुम्हाला या मोठ्या चमच्याच्या साहाय्याने पीठ मोजून घ्यायचं। आता छोट्या चमच्याच्या मापाने जे मी प्रमाण सांगणार आहे तेच तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करत असताना मोठ्या चमच्याच्या मापाने पीठ सर्व साहित्य मोजून घ्यायचं। आता 1 चमचा या ठिकाणी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा, अगदी तिखट नाही परंतु कलरसाठी खूप छान अशी आहे। 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा पापडखार, 1 चमचा जिरेपूड एवढं साहित्य प्रमाण घेतलेलं आहे अगदी लहान साईजच्या 1 वाटीसाठी। आता पाणी छान असं उकळल्यानंतर त्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे। आता तुम्ही जर मोठ्या पातेल्याच्या मापाने अर्धा किलोच्या प्रमाणात जर करत असाल तर मोठ्या चमच्याच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्या। सर्व मसाल्यामधील जो स्वाद आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे। छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये एका हाताने पीठ टाकायचं, दुसऱ्या हाताने छान असं आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने मी हे हटवून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला जरी तुम्हाला थोडं जास्त ओलसर किंवा खूप पातळ असं जरी पीठ वाटत असलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर ते
अर्ध्या तासासाठी जेव्हा आपण झाकून ठेवणार आहोत त्यावेळेस पोह्यामध्ये सर्व पाणी हे ॲब्झॉर्ब केलं जातं. हे पहा, छान असं घट्टसर या ठिकाणी आपलं हे मिश्रण तयार झालं. अगदी तुम्ही वाटी कशा पद्धतीने भरून घेता त्यावर देखील डिपेंड आहे, परंतु जर तुम्ही वाटी जास्त दाबून भरून घेतली तर पीठ थोडंसं कोरडं जरी झालं ना तरी तुम्ही थोडंसं गरम पाणी यावर टाकू शकता, अगदी 2 ते 3 चमचे. आणि खूप जर पातळ जरी झालं ना, थोडंसं पाणी तुमच्याकडून जास्त झालं तरी काही हरकत नाही. अर्ध्या तासासाठी आपण हे पीठ शिजवून घेतल्यानंतर झाकण ठेवून ते अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवलेलं होतं. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे. ही एक सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही पीठ शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला ते अर्धा तास गॅस बंद करून झाकूनच ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ते एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. अर्ध्या तासानंतर काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर तुमचं पीठ थोडंसं हटवल्यानंतर खूप जास्त कोरडं वाटलं तर 2 ते 3 चमचे गरम पाणी करून टाका, किंवा खूप जास्त पातळ वाटलं तर तुम्ही अर्ध्या तासानंतर झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की पीठ छान असं सेट झालेलं असतं. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्हाला हे पीठ छान असं टाकल्यानंतर व्यवस्थित असं 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. त्यानंतर हे पहा, 15-20 मिनटं नंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे. हे पीठ जर जेवढं जास्त मळून घेतलं त्यानंतर तुमचे पापड अजिबातही चिरत नाही. पीठ जर व्यवस्थित असं मळून झालं नाही तर तुमचे पापड चिरू शकतात. त्यासाठी पीठ जेवढं जास्त मळून घेता येईल तेवढं जास्त मळून घ्या. त्यानंतर या अशा पद्धतीने एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे. त्यानंतर पापड करण्याच्या यंत्रामध्ये आपण हे पापड करून घेत आहोत. आता एकाच वेळेस सर्व पिठाचे बॉल्स तयार करून ठेवू नका, कारण पीठ आपल्याला गरम गरम असतानाच हे पापड करायचे आहे. पीठ जर थंड झालं तर हे पापड पाहिजे तेवढा व्यवस्थित असा तयार होत नाही. त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळेस सर्व गोळे तयार करून ठेवू नका. जसे पाहिजे तसे गोळे करा, म्हणजे पीठ आपलं गरमच राहतं. हे पहा, आणि जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करताना त्यावेळेस तुम्ही काही पीठ हे गरम कढईमध्ये झाकून ठेवा आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन त्याचे पापड तयार करा. अशा पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत. आणि एवढ्या पिठामध्ये म्हणजे 1 वाटी पिठामध्ये आपले साधारणतः 25 एवढे पापड तयार होणार आहे. लहान मोठे आकाराला किंवा जाड पातळ तुम्ही कशा पद्धतीने करता त्यानुसार 1-2 पापड तुमचे कमी अधिक देखील होऊ शकता, परंतु मध्यम आकाराचे साधारणतः छान पातळ असे 25 पापड या ठिकाणी बनवून तयार झाले. 1 ते 1.5 दिवसामध्ये मी हे वाळवून घेणार आहे. आता उन्हामध्ये नाही वाळवले, फॅनच्या हवेत तुम्ही हे वाळवले तरीही हे पापड छानसे वाळतात. त्यानंतर पापड छान असं वाळल्यानंतर त्याला रंग खूप छान आलेला आहे. त्यानंतर आपण हा तळून पाहणार आहोत. आता हे पापड तळण्यासाठी तेल कडकडीत गरम झालेलं असावं, त्यामुळे पापड छान असा फुलतो. हे पहा, परफेक्ट पापड या ठिकाणी तयार झालेले आहे. आता आपण हे पापड तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पापड तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा फुलतो. हे पहा, परफेक्ट असे आपले हे पोह्याचे पापड या ठिकाणी तयार झालेले आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपल्या कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आपण लॉन्च केलेला आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी हा व्हॉट्सअप नंबर देणारच आहे. हे पहा, छान असे चौपट फुलणारे पोह्याचे पापड या ठिकाणी तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर पोह्याचे पापड आणखीन काही वेगळ्या पद्धतीने किंवा एखादं साहित्य तुम्ही आणखीन यामध्ये ॲड करत असाल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. खूप छान क्रिस्पी असे आपले हे पोह्याचे पापड या ठिकाणी बनवून तयार झाले आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. ती छान क्रिस्पी पापड झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.